जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा. नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. विघ्नहर्त्या गजाननाला वंदन करत आहे. चारी वाणींची देवता शारदा माता हिला वंदन करत आहे. अर्थातच श्री समर्थ ज्यांचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आहे, अशा प्रभू रामचंद्रांना वंदन करत आहे. आणि ज्यांनी हा आपल्याला बोध केलेला आहे अशा समर्थ रामदास स्वामींना मारुतीचं साक्षात हनुमंताचं रूप असणारं नमो मारुती रामदासाभिरामा. पण नाव काय आहे? रामदास नाव त्यांनी घेतलेलं आहे. वस्तुतः त्यांचं नाव नारायण होतं, पण या नारायणाने मारुती म्हणजे खरा साक्षात तो मारुतीचा अवतार आहे आणि मारुती हा रामाचा दास आहे. आणि म्हणून मारुतीलाच साधर्म्य दाखवणारं असं रामदास हे नाव ज्याने घेतलं आहे अशा समर्थ रामदासांना वंदन करत आहे. कारण आपला विषयच चालू आहे मनोबोध चिंतन. मनाच्या श्लोकामध्ये केवढा खजिना आहे, केवढं वैभव साठवलेलं आहे. आणि ह्या मनाच्या श्लोकाचा आपण अगदी पहिल्या श्लोकापासून सविस्तर असा विचार करतोय, त्याच्यावर चिंतन करतोय, त्याच्यावर मनन करतोय, त्याच्यावर चर्चा करतोय, अभ्यास करतोय. कारण या मनाच्या श्लोकामध्ये काय नाही असं विचारा. गीतेतली वचनं आहेत, उपनिषदातले सिद्धांत आहेत, वेदांची काही दाखले दिलेले आहेत. इतकं सगळं भांडार या मनाच्या श्लोकात आहे. कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, उपासना कशी करायची हेही सांगितले. प्रभाते मनी राम चिंतित जावा. अगदी लहान मुलांपासून अतिशय वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला मार्गदर्शक असे हे मनाचे श्लोक आपण अभ्यासतो आहोत. आणि या मनाच्या श्लोकातून स्वतःमध्ये आंतरिक परिवर्तन कसं घडवून आणता येईल याचाही त्या अनुषंगाने विचार करतो आहोत. पण हे मनाचे श्लोक कुठल्या अभ्यासासाठी, कुठल्या परीक्षेसाठी, कुठे मार्क्स मिळवण्यासाठी, कुठे आपल्याला प्रवचन करण्यासाठी नाहीच आहेत. हे मनाचे श्लोक आहेत ते आंतरिक परिवर्तन घडवण्यासाठी. आतला जो आत्माराम आहे ना, प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो आत्माराम आहे त्याला शोधायचे, त्याला जाणून घ्यायचे आणि जाणून घेता घेता आपण तोच होऊन जायचे. भक्ताचा, शिष्याचा सुद्धा असाच प्रश्न होता. साधकांनी विचारलं होतं 194व्या श्लोकामध्ये साधकांनी प्रश्न विचारला होता. काय प्रश्न विचारला होता? साधक विचारतात, वसे हृदयी देव तो कोण कैसा, मुक्पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. साधकांनी काय प्रश्न विचारला होता की जो हृदयामध्ये राहतो, ज्याला तुम्ही अंतरात्मा म्हणता, आत्माराम म्हणता, हा हृदयामध्ये राहतो तो देव आहे तरी कसा, त्याचं वर्णन करून सांगा. आणि दुसरी शंका एक अशी विचारली होती, देहे टाकीता देव कोठे राहतो. जेव्हा देह तर स्थूल आहे, जड आहे, अचेतन आहे, मग हा देह जेव्हा टाकतो तेव्हा या देवाचं काय होतं, आतल्या देवाचं काय होतं. आणि परी मागुता ठाव कोठे पाहतो, नंतर तो जातो तरी कुठे, असा साधकाचा प्रश्न आहे. आणि साधकाचा कुठलाच प्रश्न गुरु उडवून लावत नाहीयेत किंवा त्याला उत्तर देण्याचं टाळतही नाही. प्रत्येक प्रश्नाचं समर्पक उत्तर दिले आहे आणि ते सुद्धा साधकाला समजेल अशा भाषेमध्ये. लगेच पुढच्या श्लोकामध्ये 195व्या श्लोकामध्ये समर्थ लगेच उत्तर देतात. म्हणतायत, बसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा. सदा संचला
येत ना जात काही, तया वीण कोठे रीता ठाव नाही. श्रीराम. लगेच उत्तर आणि त्याच शब्दामध्ये ते सगळ्या प्रश्नांची पुरेपूर उत्तरं दिलेली आहेत. बसे हृदयी देव तो कोण कैसा असं विचारलं होतं. आता लगेच समर्थ सांगतात की जाण ऐसा. आता मी सांगतो ते नीट जाणून घे बरं का. हृदयामध्ये जो देव राहतो त्याला नीट जाणून घे. लगेच म्हणतात नभाचे परी व्यापकू जाण तैसा. हा जो हृदयात देव राहतोय तो एवढा एवढासा नाही आहे, तो मूर्ती स्वरूपाने नाही आहे, तर तो आहे आकाशासारखा. नभाचे परी व्यापकू जाण तैसा. बरं, आता शिष्याने प्रश्न विचारला होता, देहे त्यागिता देव कोठे राहतो. जेव्हा या देहाचा नाश होतो, देहाला मृत्यू येतो, तेव्हा हा देव जातो तरी कुठे, पुढचा जन्म तरी कुठे घेतो. तेव्हा समर्थ सांगतायत, अरे तो कुठेही जात नाही का येत नाही. सदा संचला येत ना जात काही. तो सदा संचल आहे, सगळीकडे विद्यमान आहे, सर्वगत आहे. असा जो आहे तो कुठे जात नाही का कुठे येत नाही. तया वीण कोठे रीता ठाव नाही. रिकामी जागा तर पाहिजे ना कुठेतरी जायला आणि यायला. इथे रिकामी जागाच नाही आहे, इतका तो सगळा घनदाट भरलेला आहे. असं समर्थ त्या चारही प्रश्नांची चारही चरणामध्ये उत्तरं देत आहेत. याला कुठे जाणं येणं नाही असं सांगतायत. आता जाणं येणं नाही म्हणजे नेमकं काय आहे. मग एक जीव जेव्हा नवीन म्हणजे देह टाकून जेव्हा नवीन जन्म होतो तेव्हा हा देव दुसऱ्या देहामध्ये जातो का असा प्रश्न होता. बघूया आता आपण. उत्तर समर्थ सांगतायत, समजावून सांगतायत. 4 ओळीत सांगितलं असलं तरी त्या 4 ओळीमध्ये केवढा आशय भरलेला आहे. आणि समर्थ आता सांगतायत, समजावून सांगतायत. बघा ना, एखादा समुद्र आहे. आता समुद्र तर केवढा अवाढव्य असतो. अथांग समुद्रामध्ये काही मडकी सोडली, समजा 50 मडकी टाकली, रिकामी बरं का, रिकामी मडकी टाकली, ती भरली, काही त्या सागराच्या अगदी तळाशी गेली, काही फुटली, काही राहिली, काहीमध्ये पाणी आहे, काही फुटून गेली. हे सगळं घडतंय. पण सागराला काही पूर आला का किंवा सागराचं पाणी आटलं का त्या मडक्यामध्ये घडामध्ये गेलं म्हणून सागराचं पाणी कमी पण होत नाही, जास्त पण होत नाही. ती फुटली म्हणून वाढतही नाही, काहीच होत नाही. प्रत्येक मडकं हे पाण्याने आत बाहेर पूर्णपणाने व्यापून होतं. आता काही फुटली म्हणून त्या मडक्यातलं पाणी आता समुद्रात वाढ झाली असं काही होत नाही हो. समुद्राच्या पाण्यामध्ये काहीही फरक पडत नाही. तसंच समुद्राची उपमा दिलेली आहे. त्याचप्रमाणे परमात्म स्वरूप कसं आहे ते सगळीकडे अनंतपणाने भरलेलं आहे. अंतच नाही आहे, त्याला मर्यादा नाही की इथपर्यंत भरलं आहे आणि त्याच्या पुढे नाही असं आहे का. अहो, त्याला मर्यादाच नाही, त्याला सीमा नाही आहे. तो असीम आहे, अमर्याद आहे, अनंत आहे. आणि म्हणून ते परब्रह्म अनंतपणाने पसरलं आहे. आणि मग त्या परब्रह्मामध्ये प्राण्यांचे देह येतात आणि जातात. परमात्म स्वरूपाला त्याच्यामुळे किंचितही फरक पडत नाही, अंतर पडत नाही. तुम्ही काय, आम्ही काय, हे जीव जंतू काय, अगदी मोठाले प्राणी काय, हत्ती, अगदी डायनासोर इतके मोठाले प्राणीसुद्धा आले काय आणि गेले काय, परमात्म स्वरूपामध्ये किंचितही बदल होत नाही. त्याचा संकोचही होत नाही, त्याचा विस्तार पण होत नाही. कारण तो कसा आहे, आकाशासारखा आहे, व्यापक आहे, त्याच्यामध्ये फरकच काही पडत नाही. हीच उपमा गीतेमध्ये सुद्धा दिली आहे बरं का. त्या परब्रह्माला सागराची उपमा नेहमीच दिली जाते. गीता सांगते, आपूर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सशांतिमाप्नोति न कामकामी. कसा आहे, आपूर्यमाण. अनेक नद्या, नाले, झरे, ओहोळ, पाऊस हे येऊन सागराला मिळत असतं. सगळ्याचे क्षारगुणसुद्धा वेगवेगळे असतात. त्याची एकूणच त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स प्रत्येक पाण्याच्या वेगळ्या असतात. पण म्हणून समुद्राचं पाणी आता कमी खारट झालं आहे, जरा जास्त गोड झालं आहे
किंवा समुद्राला पूर आलाय किंवा समुद्र आटून गेलाय असं काही होतं का? काही होत नाही, ते आहे तसंच आहे. सशांती मापनोती. आणि तसंच इथेही सांगितलंय, समुद्राच्या पाण्याला जसा फरक पडत नाही तसा इथेही काही परमात्मा स्वरूपामध्ये काही फरक नाही. तो कुठे जात नाही, कुठे येत नाही. पण मग तुम्हीच म्हणालात ना, तो देव राहतो माणसाच्या हृदयामध्ये. म्हणाला होतात तुम्हीच, माणसाच्या हृदयामध्ये राहतो. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती. मग हृदयात राहतो, अंतरात्मा आहे वगैरे वगैरे आम्ही ऐकलंय. मग नेमका ह्याचा अर्थ काय घ्यायचा? राहतो म्हणजे कोणीतरी तो आहे ना. म्हणजे बघा, आता त्याचं स्पष्टीकरण बघूया. ज्ञानदशा असते ना, त्याच्यामध्ये अज्ञानाला वावच मिळत नाही, अज्ञानाला अस्तित्वच राहत नाही. आणि म्हणून ज्ञानी मनुष्याला सगळं विश्व, सगळा दृश्य पसारा हा परमात्मा स्वरूप दिसतो. सगळं संतांना सगळीकडे परमेश्वर घनदाट भरलेला दिसत होता. विद्वानांना, आचार्यांना सगळीकडे परमेश्वर दिसत होता. पण आम्हाला द्वैत दिसतंय, आम्हाला वस्तू दिसत आहेत, आम्हाला दृश्य पसारा दिसतोय. आणि म्हणून खरं म्हटलं ना तर हे विश्व आहे, हे त्या परमात्म स्वरूपावर घातलेलं पांघरूण आहे, ते आवरण आहे. ती गवसणी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत लपलेला आहे ते परमात्म स्वरूपच आहे. त्यामुळे अज्ञानी माणसाला वाटतं हे विश्व खरं वाटतं, पण जो ज्ञानी आहे त्याला आतलं तत्व दिसतं. तो बाहेरच्या वेशाला भुलत नाही. काय भुललासी वरलिया रंगा असं म्हटलेलं आहे. आतली जी गोडी आहे ना, आतला जो परमात्मा आहे तो बघायला शिकायला पाहिजे. आता सगळीकडे पसरलेलं हे पंचमहाभूतात्मक सगळं पांघरूण आहे. अहो, लांब कशाला जायचं? आपल्या शरीरात सुद्धा तो आत्मा आहे ना, त्याच्याभोवती पंचकोश आहेत, 5 प्रकारचे कोश आहेत. वरचा तर स्थूल कोश आहे, असे 5 कोश आत म्हणजे प्राणमय कोश, अस्थिमय कोश आहे. पहिला आहे तो अस्थिमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, आणि आतला जो आहे तो आनंदमय कोश आहे. शेवटचा पदर आहे तो आनंदमय कोशाचा आहे. आणि ह्या आनंदमय कोशामध्ये त्याचा प्रकाश थोड्या प्रमाणात दिसायला लागतो. आणि हा आनंदमय कोश कुठे आहे? तो हृदयात आहे. आणि हृदयात त्याचा प्रकाश अल्प प्रमाणात का होईना दिसत असतो. आणि म्हणून म्हटलं आहे हृदयामध्ये देव राहतो. देव राहतो म्हणजे तुम्ही आम्ही राहतो तसा नाही राहत बरं का. तो राहतो म्हणजे त्याचं अस्तित्व आहे, त्याचं एक्झिस्टन्स आहे, कारण तो सत स्वरूप आहे. आणि सत म्हणजे अस्तित्व. आणि माणसाला 4 देह आहेत बरं का. स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे आणि महाकारण देह, असे 4 देह आहेत. कारण देह बघा, आता आणखीन आपण थोडा सूक्ष्म विचार करणार आहोत, आणखीन खोलामध्ये जाणार आहोत. हा जो देह आहे ना, तो सूक्ष्म देहाचा सूक्ष्म भाग आहे. आता मृत्यूसमयी होतं काय, नेमकं काय होतं? तर मृत्यूसमयी हा सूक्ष्म देह आहे तो स्थूल देहामधनं कायमचा बाहेर पडतो. लक्षात घ्या, स्थूल देह इथेच राहतो. देह अगदी नाक, डोळे, हात, पाय, कान सगळं इथेच राहतंय. मग आतनं बाहेर पडतो, मृत्यू होतो तेव्हा फक्त सूक्ष्म देह बाहेर पडतो. आणि काही काळ तो त्याच अवस्थेमध्ये असतो. आणि मग त्याची जी वासना असते ना, अंतकाळी जी वासना असते, म्हणजे आपण म्हणतो ना अंते गती सा मती, अंते मती सा गती असं म्हटलेलं आहे. तर त्यामुळे अंतकाळी जी वासना शिल्लक असते त्याप्रमाणे त्या वासनेची पूर्ती होईल असं अनुकूल वातावरण तो देह शोधत असतो. आणि मग असे आईवडील जिथे मिळतील किंवा जिथे या वासना तृप्त होण्याची शक्यता आहे अशा आईवडिलांच्या पोटी तो जन्म घेतो. बघा हां, समर्थ तर म्हणतात हा जो हृदयस्थ परमेश्वर आहे तो हृदयापुरता मर्यादित नाही आहे,
तर तो आकाशाप्रमाणे सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. त्याला ये जा करताच येत नाही. आम्ही ये जा करतो, घरातनं बाहेर जातो, बाहेरनं आत येतो, ये जा आम्ही खूप करत असतो, पण त्याला ये जा करायला जागाच नाही आहे. काय जागा नाही आहे? कारण तोच भरला आहे घनदाट. सरकायला तरी जागा पाहिजे. जातो आपण, जिथे जातो तिथे आपण नसतो ना. मी घरातून ऑफिसला जाते, मी घरून शाळेत जाते, मी घरून बागेमध्ये जाते, तेव्हा बागेमध्ये मी आधी नसते. मी घरातून बागेत जाते, मी घरातून शाळेत जाते. पण अहो याच्या बाबतीत असं आहे की त्याला जायलाच जागा नाही, कारण तो तिथे ऑलरेडी आहे, आधीच तो आहे. म्हणजे त्याला रिकामी जागाच नाही आहे. म्हणून आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं, तद एजती तद न एजती. त्याला सरकता पण येत नाही. थोडं सरकून घ्या असं सुद्धा त्याला म्हणता येत नाही, कारण तिथे तो आहेच. असं इथे गोष्ट नाही आहे बरं का, की हृदय तयार झालं आणि मग परमेश्वर तिथे राहायला आला, अशी बातच नाही आहे. मग तो सर्वव्यापी परमेश्वराच्या सत्तेमध्येच हे हृदय निर्माण झालेलं आहे. आधी घर निर्माण केलं आणि मग मी तिथे राहायला गेले असं इथे नाहीच आहे. त्याच्या अस्तित्वामुळेच हे हृदयसुद्धा तयार झालेलं आहे. आणि तयार झालं की तो तिथे आहेच, तिथे आहेच आहे. म्हणून म्हटलेलं आहे तो सगळ्यांच्या हृदयामध्ये राहतो. हे तर कळलं आम्हाला. आता मृत्यूसमयी नेमकं काय होतं? मृत्यूनंतर जो आतला खरा देव आहे तो काही मृतदेहातून बाहेर पडत नाही, कारण तो सर्वव्यापी आहेच. सगळीकडे तो व्यापून राहिलेला आहे. मृत शरीरामध्ये सुद्धा, लक्षात घ्या, अनेक लोक मला हा प्रश्न विचारतात की मृत शरीरामध्ये परमात्मा नसतो का? असतो. मृत शरीरात सुद्धा परमात्मा असतो. आणि मृत्यूमध्ये काय आहे? सूक्ष्म शरीर आहे. लक्षात घ्या, सूक्ष्म शरीर हे स्थूल शरीराचा त्याग करून फक्त बाहेर पडतं. परमात्मा नाही बाहेर पडत, सूक्ष्म शरीर फक्त बाहेर पडतं. आणि सूक्ष्म शरीर कसं आहे? ते वायू स्वरूप आहे. आणि वाऱ्यासारखं असल्यामुळे त्या सूक्ष्म शरीराला ये जा करता येते. त्याला जाता येतं, त्याला येता येतं. आणि म्हणून सूक्ष्म शरीर गेल्यामुळे काय होतं तर फक्त चेतना जाते. सूक्ष्म शरीर असल्यामुळे आत्ता चेतना आहे. मी बोलतेय, तुम्ही ऐकतायत, कोणी हात हलवतंय, कोणी फिरतंय, कोणी खातंय, कोणी झोपतंय. हे सगळं आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे, म्हणून शरीराला चेतना आहे. सूक्ष्म शरीर निघून जातं म्हणून शरीर अचेतन होतं. पण परमात्मा तिथे सुद्धा आहेच, मृत शरीरामध्ये सुद्धा आहेच. आणि सूक्ष्म शरीर निघून गेल्यामुळे शरीर अचेतन होतं आणि त्याला आपण म्हणतो मृत्यू. पण मृत्यूमध्ये परमात्मा नाही असं नाही, तिथेही तो आहेच आहे. अशा अचेतन शरीरामध्ये सुद्धा परमात्मा आहेच, असतोच. पण परमात्मा प्रगट कशामुळे होतो? तो सूक्ष्म शरीरामुळे प्रगट होतो. त्यामुळे जेव्हा शरीर मृत होतं तेव्हा परमात्म्याला प्रकट होता येत नाही, एवढंच त्याच्यातली गोष्ट आहे. सूक्ष्म शरीर निघून गेल्यामुळे त्या परमात्म्याला प्रकट होता येत नाही. आणि म्हणून आपल्याला वाटतं की परमेश्वर बाहेर निघून गेला का काय? असं नाही होत. परमेश्वर बाहेर निघून जात नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे आणि म्हणून त्याला येणं नाही का जाणं नाही, तो आहेच. पण सगळीकडे अस्तित्व आहेच. बघा ना, आता रेडिओमधनं आपण गाणी ऐकतो, बातम्या ऐकतो, काही कार्यक्रम ऐकतो. या रेडिओच्या लहरी ज्या आहेत ना, त्या खरं म्हटलं तर सगळीकडे पसरल्या आहेत. पण मग रेडिओचं बटन ऑन न करता आम्हाला काही संगीत ऐकता येत नाही. त्याच्यासाठी ते बटन ऑन करायला लागतं. तसंच शरीरामध्ये परमात्मा जो आहे तो सूक्ष्म शरीराच्या द्वारा प्रगट होतो. आणि सूक्ष्म शरीर निघून गेल्यामुळे आम्हाला तर परमात्मा नाही आहे असं वाटतं. आणि त्यामुळे जसं रेडिओच्या लहरी फक्त बटन दाबल्यावरच आम्हाला ते ऐकता येतात, तसंच परमात्मा हा सूक्ष्म देहाच्या माध्यमातूनच प्रगट होत असतो. सूक्ष्म देहा गेला की आम्हाला वाटतं की परमात्मा पण गेला, पण तसं नाही आहे.
आता इथे सुद्धा ईश्वराला गृहीत धरलेलं आहे. बघा ना, आकाश एखादा रिकामा घडा ठेवला इथे, समजा या टेबलवर ठेवला आहे, तर आकाश त्या घड्यात पण आहेच ना. प्रत्येक घड्यात आहे. किती जेवढे रिकाम्या गोष्टी आहेत त्या सगळ्यामध्ये आकाश आहेच, आणि तरीसुद्धा ते व्यापक आहे. थोडं अवघड वाटते. प्रत्येक घटामध्ये आकाश आहे, पण तरीसुद्धा ते व्यापक आहे. घट फुटला काय किंवा टिकला काय, आकाश आहेच आहे. अहो, सायकलच्या रबरी नळीमध्ये सुद्धा हवा भरावी लागते. घटासाठी तर तेवढंही करावं लागत नाही. घट फुटल्यानंतर मग आकाश जातं कुठे? त्याचं काही उत्तरच नाही. आकाश कुठे जातं? तसाच आकाशाप्रमाणे हा ईश्वर सगळीकडे भरलेला आहे. ना कुठे जातो ना कुठे येतो. बरं, मग नवीन जागा मिळवण्यासाठी आम्हाला धडपड करावी लागते. समजा बदली झाली आमची, इथून दुसऱ्या गावाला बदली झाली, तर आम्हाला घर शोधावं लागतं, सगळी धडपड करावी लागते. तसं काही ह्याला करावी लागतं का? नाही अहो, याला काहीच नाही. त्याला कुठलीही धडपड नाही. तो अगदी आहेच. त्याला जावं पण लागत नाही. तो तिथे असतोच. त्यामुळे नवीन देहामध्ये गेला तरी तो तिथे आहेच. त्याला जाणं नाही का त्याला येणं नाही, असा या श्लोकामध्ये समर्थ सांगतात. सदा संचला येत ना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. कुठे रिकामी जागाच नाही आहे. आता हाच सिद्धांत समर्थ आणखीन आपल्या आराध्य दैवताच्या जवळ नेऊन ठेवतात. हाच सिद्धांत आहे. पण आणखीन रामरायाशिवाय बोललं नाही तर समर्थांना चैनच पडत नाही. आणि म्हणून म्हणतायत, पुढचा श्लोक 196 क्रमांकाचा श्लोक जो आहे त्याच्यात समर्थ म्हणतायत, नभी वावरे जो अणुरेणु काही, रिता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेच झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वै बुडाले. श्रीराम. आकाशामध्ये जे सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म जडद्रव्याचे जे कण वावरतात ना, त्यांच्यामध्ये सुद्धा ते परमात्म स्वरूप भरून राहिलंय. खिडकीतनं जेव्हा उन्हाचा कवडसा येतो तेव्हा त्या कवडशामध्ये कितीतरी सूक्ष्म कण दिसतात. काही तर दिसत सुद्धा नाहीत डोळ्याने. काही दिसतात, ते सूक्ष्म असतात, पण सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म कण आहेत. त्या प्रत्येक कणामध्ये तो आहेच आहे. नभी वावरे जो अणु रेणू काही, अणू असेल रेणू असेल, त्या प्रत्येकामध्ये हा आहेच आहे. हे परमात्म स्वरूप आहेच आहे. त्या स्वरूपा वाचून रिकामी जागा कुठेही नाही की इथे या पोर्शनमध्ये स्वरूप नाही असं दाखवा बरं. दाखवताच येणार नाही, कारण नाहीच आहे रिकामी जागा. आणि समर्थ इथे त्याला रामाचं नामाभिधान देत आहेत. परब्रह्मालाच म्हणतायत, रिता ठावया राघवे वीण नाही. आमच्या राघवाशिवाय कुठे रिकामी जागा दिसेल का? सगळीकडे राघव भरून राहिलाय. पण आता इथे राघव म्हणजे दाशरथी राम नाही बरं का. देहधारी राम नाही आहे, तर तो परब्रह्मस्वरूप राम आहे. तो सगळीकडे भरून राहिला आहे. त्याच्याशिवाय रिकामी जागा शोधून सुद्धा सापडणार नाही. मग आता त्याची भेट घ्यायची झाली, रघुराजाची भेट घ्यायची झाली, कशी घेणार? अहो, ते सुद्धा सांगितलंय, तया पाहता पाहता तेच झाले. या रामाला पाहायचं कुठे? पाहता 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 आपणच रामस्वरूप होतो. एका संतांनी सांगून ठेवलेलं आहे, पांडुरंगाचं रूप इतकं गोड आहे, इतकं गोड आहे की त्याला पाहायला गेलो ना तर डोळ्यातली बाहुली सुद्धा पांडुरंगच होऊन जाते. आता त्यांनी पांडुरंगाचं उदाहरण दिलंय, पण समर्थांचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र म्हणून ते म्हणतात, रिता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेच झाले. त्याला पाहायचंय म्हणजे असं आपल्या चर्मचक्षुने नाही पाहायचं. पाहता पाहता आपण तेच होऊन जायचे, रामच होऊन जायचे. आणि मग असं जेव्हा होतं तेव्हा वेगळेपणा उरतच नाही. तेथे लक्ष आलक्ष सर्वही बुडाले. मग तिथे दृश्य आणि अदृश्य असे काही
भेदच शिल्लक राहत नाही, सगळं परमात्म स्वरूप होऊन जातं असं समर्थ म्हणतात. बघूया, आणखी विस्ताराने बघूया. या विश्वाच्या रचनेमध्ये काही गोष्टी स्थूल आहेत, काही सूक्ष्म आहेत, काही व्यक्त आहेत, काही अव्यक्त आहेत, काही डोळ्याने दिसतात, काही दिसत नाहीत. एवढी विभागणी आम्हाला मान्य आहे. काही वस्तू कमी जास्त थोड्या स्थूल असतात, तशा त्या कमी अधिक सूक्ष्मसुद्धा असतात. अगदी एखादी लहानसा कण आहे किंवा अगदी लहानसा, समजा अगदी खसखशीचा दाणा घ्या. खसखशीचा दाणा खूप लहान आहे आणि त्या मानाने हरभऱ्याच्या हरभरा हा मोठा आहे. खसखस लहान आहे पण हरभरा मोठा आहे. तसेच जसे स्थूलामध्ये सुद्धा थोडे भेद आहेत, तसे सूक्ष्मामध्ये सुद्धा भेद आहेत. काही वस्तू सूक्ष्म असतात आणि काही अतिसूक्ष्म असतात. पण गंमत अशी आहे की वस्तू जेवढी सूक्ष्म असेल तेवढी ती व्यापक होत जाते. वेगळं वाटते, पण जेवढी सूक्ष्म तेवढी ती जास्त व्यापक असते आणि सगळ्यात सूक्ष्म वस्तू सर्वात जास्त व्यापक असते. मग परमात्मा कसा आहे? अहो, तो सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म आहे. सूक्ष्माचा परम उच्चांक असा तो परमात्मा असल्यामुळे तो नाही अशी जागाच नाही, तो आणि सगळ्यांना व्यापून टाकलेला आहे आणि विश्वाला आत बाहेर व्यापून पुन्हा तो शिल्लक राहतोच. त्यामुळे सगळ्याला व्यापून तो संपलाय का? तो शिल्लकच आहे. अशी कथा, अशी गोष्ट आपण एक थोडीशी पाहूया. असं एक उदाहरण बघूया. स्थूल आणि सूक्ष्म. समजा एक काचेची मोठी बरणी घेतली. काचेच्या बरणीमध्ये एका शिक्षकाने हा प्रयोग केला होता मुलांना सांगताना. एका मोठ्या काचेच्या बरणीमध्ये मोठाले एवढाले दगड असे अलगद ठेवले. त्या दगडाने ती बरणी पूर्ण भरून गेली. मग शिक्षकाने मुलांना प्रश्न विचारला, अजून दगड मावतील का? मुलं म्हणाली, नाही हो, आता पूर्ण बरणी भरलेली आहे, आता नाही मावणार. पण तरीसुद्धा मग त्यांनी एवढे लहान दगड आणले. ते लहान दगड जेव्हा त्याच्यामध्ये टाकले तेव्हा फटीतनं इकडे तिकडे थोडे लहान दगडसुद्धा मावले. आता बरणी भरली आहे का? हो, पूर्ण भरली आहे. मग गुरुजींनी खडी आणली, बारीक खडी आणली, ती टाकली त्या बरणीमध्ये. आता मावली की नाही? मगाशी तुम्ही म्हणला होता जागा नाही, पण मावली की नाही ही खडी? त्या फटीतनं ती खडी गेली. आता भरली का बरणी? हो, आता मात्र अगदी पूर्ण भरली. मग गुरुजींनी वाळू आणली, वाळू टाकली. आता वाळू तर बारीक आहे, त्यामुळे वाळू अगदी त्या फटीतनं गेली. पूर्ण बरणी भरली. आता नाही ना जागा? मुलं म्हणली, नाही, आता नाही जागा. मग गुरुजींनी आणखीन बारीक रेती आणली, रेती टाकली. आता मात्र ती बरणी गच्च भरली. गुरुजींनी विचारलं, भरली का? हो, भरली. मग आता गुरुजींनी बारीक माती आणली, ती मातीसुद्धा मावली. त्या बरणीमध्ये हे दगड होते, लहान दगड होते, खडी होती, वाळू होती, रेती होती, बरणी गच्च भरलेली होती. तरीसुद्धा माती टाकल्यावर माती गेलीच की आत. आता भरली का बरणी? भरली ना. मग गुरुजी म्हणले, अजूनही नाही भरली, आता थोडं पाणी टाकतो. आणि म्हणून गुरुजींनी अलगद पाणी टाकलं. ते सगळ्या फटीतनं झिरपत गेलं. म्हणजे बघा, दगड केवढा असतो, लहान दगड केवढे, खडी केवढी, वाळू केवढी, रेती केवढी, माती केवढी, आणि ह्या सगळ्यापेक्षा सूक्ष्म काय आहे? ते पाणी आहे. कारण हे सगळे होतं ते पृथ्वी तत्व होतं. पृथ्वी तत्वापेक्षा जलतत्व हे सूक्ष्म आहे. आता हा नियम एकदा कळल्यानंतर आपल्याला आणखीन वर जाता येईल. या पृथ्वीच्या नंतर आहे आप, आपाच्या नंतर सूक्ष्म आहे तेज, तेजानंतर आहे वायू, वायूनंतर आहे आकाश, आणि आकाशापेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे ते परब्रह्म. हाच नियम लागू ठेवला तर सूक्ष्म जे आहे ते व्यापक आहे. सूक्ष्माला कुठेही मावता येतं, सूक्ष्म कुठेही व्यापून राहू शकतं. मग परमात्म स्वरूप आता सूक्ष्म आहे, व्यापक आहे हे कळलं. आता त्याला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला सुद्धा तसंच सूक्ष्म व्हायला पाहिजे, व्यापक व्हायला पाहिजे.
म्हणजे पाहणारा जसा असेल तसं त्याचं रूप दिसतं. आता पाहणाऱ्यांनी काय करायला पाहिजे? आम्ही काय करायला पाहिजे? साधकांनी, भक्तांनी, शिष्यांनी काय करायला पाहिजे? तर स्वतः आधी व्यापक व्हायला पाहिजे. आणि व्यापक केव्हा होता येईल? जेव्हा तुम्ही तुमची संकुचित मनोवृत्ती, कोती मनोवृत्ती टाकून द्या. पण आम्ही स्वतःला फार आकुंचित करून घेतलेलं आहे. मी आणि माझं एवढंच माझं विश्व आहे. माझं घर, माझी मुलं, माझा संसार, माझी घर, माझी भांडी कुंडी, माझी गाडी, माझा बंगला, माझं माझं माझं. अहो, सूक्ष्म व्हायचं असेल तर हे सगळं टाकून द्या आणि हे विश्वची माझे घर, ऐसी ज्याची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, असं जे माऊलीने सांगून ठेवलंय, असं व्यापक होता येईल का? तुम्ही व्यापक झालात की तो व्यापक परमात्मा भेटलाच म्हणून समजा. तुम्हाला निश्चितपणाने भेटणार आहे. मग एवढी तरी सुरुवात करायलाच पाहिजे, नाही का? सूक्ष्म व्हायचंय, व्यापक व्हायचंय. जितके व्यापक व्हाल तेवढं त्या परमात्म स्वरूपाचं आकलन होणार आहे. आणि एवढं करता करता हा जीव आहे ना, तो शिव होऊन जाणार आहे. जीवपणा जाणार आहे आणि शिवपणा येणार आहे. पण तिथेही थांबायचं नाहीये. तुम्हाला वाटलं झालं का? आता जीवाचा शिव झाला म्हणजे झालं का? नाही, तो शिवपणा सुद्धा टाकून द्यायचंय. शिवपणा मावळला की मग त्या दृश्य आणि अदृश्य सगळ्याचा लय होईल. सगळं त्या विलीन होणार आहे आणि मग उरेल ते फक्त स्वरूप. आणि हाच आहे स्वरूपाचा साक्षात्कार. आणि मग असा जेव्हा होईल तेव्हा मी देह आहे ही भावना विरूनच जाते आणि मी ब्रह्म आहे असा अनुभव येतो. आणि शेवटी तोही अंतर्धान पावतो. हा अनुभव सुद्धा खोटा आहे, पण तो दृश्याच्या कक्षेतला आहे. तो अनुभव सुद्धा मावळून जायला पाहिजे आणि कशाची भान नाही, कशाची जाणीव नाही. सगळं अंतर्धान पावलं की मग तो खरं स्वरूपामध्ये विलीन होऊन जातो. या उदाहरणावरनं आपल्याला निश्चितच कळलंय स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जायचंय. आता हे आम्हाला कळलं, ईश्वर ह्या चराचरामध्ये व्याप्त आहे. हा अध्यात्मातला ठाम सिद्धांत आहे. स्थूल पदार्थात तो आहे तसा सूक्ष्म पदार्थात सुद्धा तो ओतप्रोत भरलेला आहे. समर्थ तर म्हणतात सूर्यकिरणाच्या कवळशामध्ये जे रजकण दिसतात त्यात सुद्धा तो परमात्मा भरलाच आहे. अगदी सूक्ष्म आहेत किंवा काही तर आमच्या दृष्टीला सुद्धा दिसत नाही, तरी सुद्धा तो भरलाय एवढं आम्हाला मान्य करावंच लागतं. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत, असं उपनिषदांनी सुद्धा सांगितलंय. भरला घनदाट हरी दिसे, असा ज्ञानदेवांचा अनुभव आहे. ते म्हणतात घनदाट भरलेला आहे. आणि दासबोधामध्ये तर समर्थ म्हणतात अनंत ब्रह्मांडा खालुते, अनंत ब्रह्मांडा वरुते, तेणे विण स्थळरिते अणुमात्र नाही. अहो, ब्रह्मांडच कशाला? या ब्रह्मांडाच्या खाली, ब्रह्मांडाच्या वर, ब्रह्मांडाच्या आत, ब्रह्मांडाच्या बाहेर सगळीकडे व्यापून राहिलाय तो एकच परमात्मा. त्याच्याशिवाय एकही स्थळ रिकाम नाही, कुठे नाहीच. सगळीकडे तो भरून राहिलेला आहे. भूजल तेजस मीरख, भूजल तेजस मीरख, रवी शशी काष्ठादिकी असे भरला. त्यामुळे तो सगळ्या रवी, शशी, काष्ठ, पाषाण, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सगळीकडे भरलेला आहे. आणि एवढं व्यापून सुद्धा, त्यामुळे स्थिरचर व्यापुनी अवघे, तो जगदात्मा दशांगुळे उरला. सगळं स्थिर चर सगळं व्यापलेलं आहे आणि तरी सुद्धा तो संपला नाही बरं का अजून. तो दशांगुळ उरलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा हाच आशय आहे. पाहता पाहता तेच झाले, असं जर चरणामध्ये सांगितलंय, तया पाहता पाहता तेच झाले. याच्यामध्ये पाहणं ही फक्त डोळ्याची क्रिया नाही आहे. पाहणं म्हणजे एकरूप होणं. थोडा आपणही व्यापक विचार करायला पाहिजे. गीता सांगते यः पश्यति स पश्यति. तिथे सुद्धा पाहणं म्हणजे पाहणं नाही आहे, हो, अनुभव नाही, ती प्रचिती आहे. आणि समर्थ दासबोधामध्ये सांगतात प्रचित पाहेल ते शहाणे.
तुकाराम महाराज तर आमचे अगदी यथार्थ वर्णन करतात. देव पहायासी गेलो, देव होऊन या ठेलो. आता भगवंताचा अनुभव घेणं किंवा येणं म्हणजे आपणच भगवंत होणं आहे. मग देहाच्या किंवा नामरूपाच्या दृष्टीने आपण इतके दिवस जोपासलंय जे शरीर, ते खोटंच म्हणायचं का काय? ते मिथ्याच आहे का काय? हो, ते मिथ्याच आहे. आहो, ज्या शरीराला तुम्ही नटवलं, सजवलं, त्याची काळजी घेतली, ते सगळं मिथ्याच आहे. आपण मिथ्या, साच देव. आपण मिथ्या आहोत हो, कारण आपण संपणारे आहोत, आपल्याला नाश आहे. साच कोण आहे? देव. आपण मिथ्या, साच देव. देव भक्त अनन्य भाव. पण देवाशी जर का भक्त अनन्यपणाने होईल, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. याच्यातलं जे मर्म आहे ना, याच्यातली जी मेघ आहे, ती कुणाला कळते? फक्त अनुभवी पुरुषांनाच कळते. आणि मग जेव्हा तुम्ही अनन्य होता तेव्हा उरतच नाही काही. लक्ष नाही आणि अलक्ष पण नाही, दृश्य नाही आणि अदृश्य पण नाही, दोन्ही संपून जातं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, तिथे लक्ष अलक्ष सर्वही बुडाले. तिथे द्वैताची भाषाच शिल्लक राहत नाही ना. म्हणजे बघा ना, फूल दिसतं पण त्यांचा गंध दिसत नाही. झाड दिसतं पण त्याचं मूळ दिसत नाही. पण झाड आणि मूळ हे शेवटी एकच आहे. एकाचेच ते अवयव आहेत आणि व्यक्त होणं ही अव्यक्ताची लीला आहे. व्यक्त होणं ही अव्यक्ताची लीला आहे. या अव्यक्तापासून ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. पण ते अव्यक्त सगळीकडे आहे पण दिसत नाही. बघा, गंमतच आहे सगळी. म्हणजे बघा, दृश्य अदृश्य, लक्ष अलक्ष, सगुण निर्गुण, बद्ध मुक्त, विकारी निर्विकारी, व्याप्य व्यापक, ज्ञाता ज्ञेय किंवा दिगंबर आणि वेशधारी, हे सगळं काही तोच परब्रह्म झालाय. मुंगीत पण तोच आहे आणि हत्तीत पण तोच आहे. दृश्यात पण तोच आहे, अदृश्यात पण तोच आहे. त्या फुलात पण तोच आहे, त्या गंधात पण तोच आहे, त्या तिळात पण तोच आहे, त्या तेलात पण तोच आहे. उसामध्ये जो आहे तोच गुळामध्ये पण तोच आहे. पण तो कसा आहे ते जाणून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला व्यापक व्हायला पाहिजे, आपल्याला सूक्ष्म व्हायला पाहिजे. आणि सूक्ष्म होण्यासाठी वाहतं राहायला पाहिजे. बघा ना, पाणी वाहायचं थांबलं की त्याचं डबकं होतं. म्हणून पाण्याने सतत वाहत राहायला पाहिजे. गंगा बहती भली और साधू चलता भला, असंही म्हटलेलं आहे. असं वाहत राहिला तर त्याला समुद्र निश्चित भेटणार आहे. मग आपली पण जबाबदारी हीच आहे की त्या परमेश्वराच्या दिशेने वाहत राहायचंय, चालत राहायचंय. तो भेटेलच, तो निश्चित भेटणार आहे. आणि म्हणून नुसताच तो भेटत नाही, तर ते पाणी जेव्हा समुद्र रूप होऊन जातो, थेंबुटा सागरी बुडाला, नदी बिघडली सागराची झाली, तसंच आपल्याला बिघडायचंय आणि त्या परमेश्वरापर्यंत पोचायचंय. आणि ज्याला खरंच ईश्वर दर्शनाची ओढ आहे, अशा साधकाचं हेच होतं. त्याला परमेश्वर भेटतोच भेटतो. गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ. किंवा असंही म्हटलेलं आहे अगदी उपनिषदामध्ये, गीतेमध्ये, ब्रह्मविद ब्रह्म एव भवती. ब्रह्म जाणायला सुरुवात केली की तुम्ही ब्रह्मच झालात म्हणून समजा. असं एकदा त्याच्याशी एकरूप झालं ना की मग वेगळी साधना, वेगळी उपासना असं काही शिल्लकच राहत नाही. त्याच्याशी सगळं एकरूप, तद्रूप होऊन जातं. लक्ष आणि अलक्ष सगळं बुडवून जातो. समर्थांच्या भाषेत सांगायचं झालं, तिथे लक्ष अलक्ष सारे बुडाले. पण हा परमेश्वर कुठे आहे? सगळीकडे आहे, सर्वगत आहे. तो नाही अशी जागाच नाही आहे. आणि म्हणून तो सगळीकडे असल्यामुळे साधनेला प्रारंभ कधी करायचा? कधीही करा. परमेश्वर इथे सुद्धा आहे, आत्ता आहे, इथे आपल्या समोर आहे, आपल्या जवळ आहे. कोणत्याही काळी, कोणत्याही स्वरूपामध्ये तो आहेच आहे. आणि मग साधकाची योग्यता कशीही असू दे, आम्ही आपले असे तसेच आहोत, पण तरीसुद्धा चालतं. तुम्ही सुंदर आहात का कुरूप आहात, श्रीमंत आहात का गरीब आहात, फार विद्वान आहात का निरक्षर आहात,
परमेश्वराला सगळं चालतं हो, सगळ्या रूपामध्ये तो भेटतोच. पण प्रश्न आहे तो योग्य साधना निवडण्याचा, प्रामाणिक निष्ठेचा आणि सातत्याचा. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. सातत्य पाहिजे, अखंडता पाहिजे, अभ्यास पाहिजे, तर परमेश्वर भेटणारच आहे. आणि म्हणून हे पुन्हा पुन्हा ठसवण्यासाठी द्विरुक्ती केलेली आहे. तेथे पाहता पाहता तेच झाले. आता दोनदा पाहता म्हटलंय म्हणजे ही साधना सोडू नका, खंडित करू नका, चालत राहा, हे सांगण्याचा हा उद्देश आहे. पुढचा श्लोक बघणार आहोत. 197 क्रमांकाचा श्लोक आहे. हेच सांगितलं आहे पण थोड्या वेगवेगळ्या शब्दात बरं का, कारण एका विचाराला सुद्धा अनेक छटा आहेत. तुम्हाला जी रुचेल, जी पचेल, जी भावेल, जी आवडेल ती घ्या ना. आणि म्हणून आता समर्थ सांगतायत, नभासारिखे रूपया राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देहबुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना. श्रीराम. काय व्यापक विचार आहे हो. आपण बघा, डोळ्याने एखादी वस्तू पाहतो ना, आणि आपलं मन त्या वस्तूचा आकार घेते. अगदी सिनेमा पाहायला गेलो तरी आपल्या मनामध्ये त्या सिनेमाचेच विचार तरळत राहतात. एखादं प्रवचन ऐकायला गेलो तर त्याचेच विचार. एखादी वस्तू पाहिली, एखादी गोष्ट पाहिली, एखादा कपडा पाहिला की आम्ही त्याच्यामध्ये इतके गुरफटून जातो की आम्ही तेच होऊन जातो. म्हणजे ज्या वस्तूचं सतत चिंतन घडतं त्या वस्तूचा घट्ट आकार आमच्या मनाला येतो. हा तर झाला व्यवहारातला दृष्टांत. आता परमात्म स्वरूप कसं आहे, ते सर्वव्यापी आहे, ते आकाशासारखं आहे. आणि मग त्याचंच सतत चिंतन केलं तर हे दृश्य सत्य वाटतं नाही. जे आम्हाला जे विश्व खरं वाटतं त्याचं व्यर्थता कळायला लागते, त्याचं वैयर्थ कळायला लागतं. आणि मग हे विश्व मिथ्या वाटायला लागतं. त्याच्यातली ओढ, त्याच्यातली आसक्ती, त्याच्यातला जो आपलेपणा, त्याच्यातलं जे ममत्व आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि मग खऱ्या परमात्म्याचं दर्शन झालं की मग तर ही देहबुद्धी गळूनच पडते. मी स्त्री आहे का पुरुष आहे, शिकलेला आहे का अडाणी आहे, सुंदर आहे का कुरूप आहे, काही उरतच नाही. सगळं तिथे गळून पडतं, देहबुद्धी उरतच नाही. आणि इतकंच नाही तर ते सारखं ते दर्शन घडावंसं वाटतं, सारख्या परमात्म्याचं एक ओढ लागते. म्हणजे मनाने जर का परमात्म चिंतन केलं तर त्या परमात्म्याचं रूप आपल्याला प्राप्त करता येतं. आणि मनसुद्धा अतिशय व्यापक आणि सूक्ष्म बनतं, खरोखर व्यापक आणि सूक्ष्म मन बनतं. आणि मग दृश्यातला जे आम्ही खरं मानून कवटाळून बसलोय तो भ्रमच सगळा गळून पडतो. हे सगळं जे अवतीभोवती दिसणारं जे विश्व आहे ते माझं नाही आहे, ते खरं नाही आहे, ते सगळं विरून जाणार आहे. खरा आहे तो एकच परमात्मा. आणि तोच मी जेव्हा होऊन जातो तेव्हा काही भानच उरत नाही. हे मन आहे ना, या देहाच्या पिंजऱ्यामध्ये बंद आहे, देहाच्या कोंडीमध्ये अडकलेलं आहे. आणि जेव्हा ते असं अडकलं असतं तेव्हा त्याच्यातनं जेव्हा ते बाहेर पडतं तेव्हाच त्याला परमात्मा स्वरूप बनता येईल. आत्ता पिंजऱ्यात कोंडून ठेवलेलं आहे. मग तिथे असं जेव्हा होतं तेव्हा मी देह आहे ही भावना संपूनच जाते. आत्ता मात्र मी देह आहे ही घट्ट भावना माझ्या मनात आहे. मी कोण विचारल्यावर मी माझं नाव सांगते, शिक्षण सांगते, हुद्दा सांगते, मी अमक्याची पत्नी, तमक्याची मुलगी, यांची आई, यांची बहीण. सगळे देहाचेच आम्ही चोचले पुरवत असतो. पण जेव्हा परमात्म्याचं दर्शन घडतं तेव्हा हा देह असून नसल्यासारखाच होतो. आणि मग देहबुद्धीच्या कक्षेमध्ये येणारी जी सुख आहेत ती कालांतराने नकोशी सुद्धा वाटतात. तरुणपणी जेवढ्या विषयाच्या आसक्ती असतात, इंद्रियांची जी धाव बाहेर असते ती हळूहळू विरायला लागते, कमी व्हायला लागते. त्याच्यातलं ओढ आहे ती क्षीण व्हायला लागते. आणि मग ती
ती सुखंसुद्धा नकोशी वाटतात. खाण्यापिण्यामध्ये जे सुख वाटत होतं ते आता वाटत नाही. पण परमात्मा स्वरूपाचं असं होत नाही बरं का. कुठल्याही विषयाच्या आवडी आहेत त्या कालांतराने कमी होतात, पण परमात्म्याच्या बाबतीत तसं होतच नाही. उलट असं होतं की त्या परमात्म्याशिवाय दुसरं चैनच पडत नाही, सुखच लाभत नाही. आणि मग सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना, त्याची तहानच भागत नाही. परमात्मा स्वरूपच होऊन जावं असंच वाटतं. त्यामुळे परमात्मा जसा अनंत आहे तसा त्याचा आनंदसुद्धा अनंत आहे बरं का. आणि तो कसा भोगता येतो, त्याच्याशी तद्रूप होऊन तादात्म्य पाहूनच तो आनंद भोगता येतो. तो कधीच नकोसा वाटत नाही. कितीही आवडीचा पदार्थ दिला, समजा जिलबी आवडते तुम्हाला, 1 दिली, 2 दिली, 4 दिल्या, 10 दिल्या, 25 दिल्या जिलब्या, आनंद वाटेल. पण 100 जिलब्या खाऊ शकाल? नको वाटेल ती जिलबी डोळ्यासमोर सुद्धा. पण परमात्म्याचं तसं होत नाही बरं का. परमात्मा कधीच नकोसा वाटत नाही. किंबहुना आपल्याला आनंद होतोय, आपण आनंद रूप आहोत हेही भान उरत नाही. फक्त तिथे लहरी उचंबळत असतात. आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि आमच्या उपनिषदांनी सुद्धा हेच सांगितलं, श्रुती हेच सांगतात की आकाश हेच ब्रह्म आहे. आता इथे समर्थ मात्र राम हा ब्रह्मवाचक शब्द, ब्रह्मवाचक अर्थाने हा शब्द वापरतायत. आणि म्हणून ते आकाशाला म्हणतात राघवासारखा आहे. नभासारिखे रूप या राघवाचे. आणि आकाश कसं आहे, सगळ्या बाजूनी व्यापून आहे. बरं, बाहेर व्यापून आहे तसंच आत सुद्धा आकाशच आहे. अहो, या हृदयाच्या पोकळीमध्ये सुद्धा आकाशच आहे. म्हणजे सगळ्यांच्या अंतर्यामी पण आहे. आकाश कसं आहे, निराकार आहे, अनंत आहे, अलिप्त आहे. भगवंत तर त्याच्याही पेक्षा अनंत अलिप्त आहे. आणि मग भगवंताच्या या व्यापक रूपाचं चिंतन केलं म्हणजे आपोआपच संसाराचं मूळच नाहीसं होतं. मनी चिंतिता मूळ तोटे भवाचे. ते संसाराचं मूळ. आणि मूळ काय आहे संसाराचं, तर वासना हे बीज आहे. वासनेमुळेच पुढचा जन्म मिळतो. आणि मग ही वासनाच संपून जाते, वासनेचा क्षय होऊन जातो. कारण वासनेतूनच ही देहबुद्धी जोपासली जाते. देहबुद्धीमुळेच आपण त्या भवसागरात गटांगळ्या खातोय. पण भगवंताच्या चिंतनामुळे मन हे पूर्णपणाने निर्वासन होतं. निर्वासन म्हणजे निर्बीज होतं. मग पुढचा जन्मच मिळत नाही. मग ह्या सगळ्या जन्म मरणाच्या फेऱ्यातनं सुटका होते. मग करायचे भगवंतांच्या चिंतनाने आपलं मन हे निर्वासन करायचे. भवाचं मूळ आहे ते तोडून टाकायचे. याचाच अर्थ पुन्हा पुन्हा जन्म नको. आता नकोच जन्म. आता त्याच्या चरणाशी, त्याच्याशी तद्रूप व्हायचं आहे. आणि त्या परब्रह्माचं जे सगुण रूप आहे बरं का. आता परब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे. पण परब्रह्माच्या सगुण रूपाचं एकदा प्रेम निर्माण झालं की ते रूप किती वेळा पाहिलं तरी चैन पडत नाही. पुन्हा 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 त्याचा विरह झाला तरी त्याच्याबद्दल ओढ वाटायला लागते, सगुण रूपाबद्दल बरं का. परब्रह्म हे निर्गुण आहे. पण समर्थांच्या दृष्टीने राघव प्रभू रामचंद्र हे त्याचंच सगुण रूप आहे. आणि ते पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं. त्याचंच भजन करावं, त्याच्याबद्दल बोलावं, डोळ्यांनी त्याचंच रूप पाहावं, कानाने त्याचंच गुणाचं श्रवण करावं असं वाटतं. सगळ्या इंद्रियांना त्याचा ध्यास लागतो. त्यामुळे डोळ्यांना पाहण्याची पहा पहा विठोबाचे मुख, डोळे तुम्ही घ्या हो सुख, पहा विठोबाचे मुख, असंच त्याला एक आवड लागते. आणि सगळ्याच संतांनी हेच केले ना. मीराबाईला दुसरं काही चैनच पडत नव्हतं. त्या कृष्णाचा ध्यास लागला होता. रामकृष्ण परमहंसांना त्या काली मातेचा ध्यास लागला होता. तुकाराम महाराजांना त्या काळ्या विठुरायाचा ध्यास लागला होता. आणि काही क्षणापुरतं जरी त्याच्यात अंतर पडलं तरी विरहाने मन अगदी व्याकुळ होतं. म्हणूनच यातनंच अनेक संतांनी विरहिणी रचलेल्या आहेत. परमेश्वराशिवाय चैनच पडत नाही. आणि म्हणून सगळ्यामध्ये सगुणाचं प्रेम सगळ्याच संतांना अधिक आहे. खरं म्हटलं तर निर्गुणाचा साक्षात्कार झाल्यानंतर सगुणाची काय तिथे पर्वा आहे, पण आहे. सगुणाचं दर्शन घेतल्याशिवाय चैन पडत नाही. आणि या सगुणाच्या प्रेमालाच समर्थ म्हणतात आर्त पोटी पुरेना.
चैन पडत नाही, भूक भागत नाही, तहान भागत नाही. पुन्हा पुन्हा त्याचंच दर्शन घडावं. समर्थ स्वतःच म्हणतात, राम घ्यावा, राम द्यावा, राम जीवीचा विसावा. जे करतोय, जे देतोय, जे घेतोय, यत करोशी यद अश्नासी यत जुहोशी ददासी यत. जे काही करशील तेथे मालाच पाहतू, असं गीता सांगते. आणि समर्थ तर आमचे म्हणतात, दासाची संपत्ती राम सीतापती. संपत्ती कुठली आहे? बँक बॅलन्स आहे, बंगले आहेत, गाड्या आहेत, काही नाही हो. दासाची संपत्ती काय आहे? हा सीतापती राम हीच दासाची, समर्थांची संपत्ती आहे, असं समर्थ अतिशय अभिमानाने आपल्या प्रभू रामचंद्राबद्दल सांगतायत. आणि त्याच्यातूनच आपलं त्यांची जी तळमळ आहे, सगुणाची तळमळ आहे. निर्गुणाचा जरी साक्षात्कार झाला तरी सगुणाची ओढ काही संपत नाही, सुटत नाही. आणि म्हणून समर्थांनी या तिन्ही श्लोकामध्ये प्रभू रामचंद्र हे परब्रह्मस्वरूप कसे याचं वर्णन केलं आहे. आता आपण शेवटाकडे चाललेले आहेत. 197 श्लोक झाले. आता अगदी थोडेच 8 श्लोक राहिलेले आहेत. ते पुढच्या भागामध्ये काही श्लोक बघूया. आज मात्र इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.